नमस्कार. शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, आज मी छत्रपती संभाजीराजे यांची धर्मपत्नी महाराणी येसुराणी यांच्याविषयी अगदी थोडक्यात सांगणार आहे. असं बघा, छत्रपती संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657चा आणि ते 12 वर्षाचे असताना त्यांचं लग्न हे येसुबाईंशी झालेलं आहे आणि तेव्हा त्या 7 वर्षाच्या होत्या आणि ही जी पसंती आहे ही खुद्द शिवाजी महाराजांनी केलेली आहे. म्हणजे असं झालं की येसुराणींचे वडील पराक्रमी पिलाजी शिर्के तर हे जावळीचं खोरं उद्ध्वस्त झाल्यावरती ते इथे संगमेश्वरला आले आणि सूर्याजी त्यांचा म्हणजे तिथे जे कोणी सरंजाम होते तर त्यांनी सूर्याजी सुर्वे यांचा त्यांनी बंदोबस्त केला. त्यामुळे शिवछत्रपतींनी त्यांना ह्या संगमेश्वर आणि सगळ्या प्रांताचा कारभार हा हिच्या वडिलांकडे सुपूर्द केला होता. आणि बघा, संभाजी राजे आणि येसू यांचं लग्न लहान वयात झाल्यामुळे हे पतीपत्नीपेक्षा मित्रमैत्रिणीचं नातं जास्त होतं आणि रायगडावरती त्यांचं लष्करी शिक्षण किंवा पुस्तकी शिक्षणाची शिवरायांनी उत्तम सोय केली होती. आणि लग्न झालेलं आहे 1669ला आणि जिजाऊंचा प्रत्यक्ष सहवास 5 वर्ष प्रत्यक्ष सहवास येसुबाईंना लाभलेला आहे. तर थोरा मोठ्यांचा प्रत्यक्ष सहवास हीच सर्वात मोठी शिक्षणाची संधी असते आणि दुसरा त्यांना सहवास लाभला तो शिवरायांची तिसरी पत्नी पुतळाबाई. अहो, पुतळा म्हणजे तलवारीची मूठ आणि त्या एवढ्या कर्तबगार होत्या आणि त्यांना निपुत्रिक असल्याने संभाजीराजांवरती खूप प्रेम होतं. तर ह्या 2 राजस्त्रियांचा येसुराणींना घडवण्यामध्ये खूप मोठा सहभाग होता. आणि ह्यांची स्वतःच्या सासूबाई सईबाई तर संभाजीराजे लहान असताना गेलेल्या आणि सोयराबाई ही संभाजीराजांची सापत्न माता. पण त्यांच्याकडनं त्यांची राजतृष्णाच एवढी प्रचंड होती की येसूला शिकण्यासारखं तर काहीच मिळालं नाही. उलट राजतृष्णा, राजकारण हे किती खालच्या वाईट पातळीवर जाऊ शकतं, कसं असू नये याचाच धडा त्या निमित्ताने त्यांना मिळाला. आणि संभाजीराजे कसे होते, शीघ्रकोपी, कापरासारखे पेटून उठणारे. आणि सोयराबाई काय किंवा मंत्रिमंडळातले अण्णाजी दत्तो सुरनवीस तर ह्यांचा त्यांना अधिकाधिक म्हणजे हे रंगेल आहेत, दारू पितात वगैरे विकृत करण्याकडे कल होता. पण येसुबाई हे क्रोधाविष्ट व्हायचे. पण येसुबाई त्यांना परोपरीने समजावायची की अहो, आबासाहेब म्हणजे शिवाजीराजे हे वाटसरूलाही न्याय देतात तर ते आपल्या पोटच्या पुत्राला न्यायाशिवाय कोरडं ठेवतील का. आणि कारभाऱ्यांच्या रागापोटी स्वराज्याचा गळा घोटू नका. संभाजीराजांचं सुद्धा आपल्या या पत्नीवरती उदंड विश्वास होता, प्रेम होतं. आणि नंतर 6/6/1674ला शिवराज्याभिषेक झाला. संभाजीराजे हे युवराज झाले, ह्या युवराज्ञी झाल्या आणि शिवाजीराजांचा शिक्के सांभाळण्याची कामगिरी त्यांनी आपल्या लाडक्या सुनेवर सोपवली होती. आणि पुढे असं झालं की 1674ला शिवाजीराजे 1674ला राज्याभिषेक झाला. त्याच्यानंतर 76ला जेव्हा ते कर्नाटक मोहिमेवरती गेले तर तेव्हा अण्णाजी दत्तोंनी कान भरले की संभाजीराजांना शिवरायांसमवेत जायला देऊ नका, ते शमशेर गाजवतील आणि मग शिवरायांच्या गळ्यातले ताईत बनतील. तेव्हा सोयराबाईंनी मागणी केली की रायगडावरचं राज्य आणि कर्नाटकातलं राज्य अशा 2 वाटण्या करा, कारण आता तिचा राजाराम झालेला होता. पण राजाराम बघा 1671ला झालेले आहेत. तर त्यामुळे संभाजीराजे काय, येसुराणी काय यांचा राजारामांवर खूप जीव होता आणि राजाराम आणि संभाजी यांचे दोघांचे संबंध हे कायम राम आणि भरतासारखे राहिलेत. पण झालं, संभाजीराजांना शृंगारपूर आपल्या सासूरवाडीला जाऊन राहा सांगितलं. शिवाजीराजे त्यांना न घेता निघाले आणि मग संभाजीराजे चौताळले. पण नेहमी येसुराणी त्यांना धीराच्याच गोष्टी सांगत आणि संभाजीराजांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. 1678ला शिवाजीराजे परत आले आणि आता तरी रायगडावर आपली भेट होईल, रायगडाचे दरवाजे बंद अशी त्यांना संभाजींना खात्री वाटली. पण
कारभाऱ्यांनी सांगितलं दूतांनी की हे मुघलांशी हातमिळवणी करणार आहेत आणि पुढे मग संभाजीराजांची भेट होऊच शकली नाही. पण 1/1/1680 14 जानेवारी 1680च्या दरम्यान त्यांची मुघलांकडनं सुटका करून त्यांना पन्हाळ्याला नजरकैदेत होते, तेव्हा शिवाजीराजांची 4.25 वर्षांनी भेट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर रायगडावरती राजाराम महाराजांचं लग्न झालेलं आहे प्रतापराव गुजरांची मुलगी जानकीबाई हिच्याशी. पण ह्या लग्नाला पण संभाजीराजांना बोलावणं नव्हतं. अहो, तोरणदारी मरणदारी आपल्या आपल्याला चुकू नये बोलावल्याशिवाय, हे तर एवढ्या जवळचे, पण तरीही त्यांना बोलावणं नव्हतं. म्हणजे सोयराबाईंचा केवढा त्यांच्याविषयी आकस होता. पण तरीसुद्धा येसूबाई एवढ्या धोरणी होत्या, चतुर होत्या की संभाजीराजांमुळे जे जे दुखावले असतील त्या सगळ्यांना त्या कायम आपल्या जवळ करून घ्यायच्या. अहो, सर्व शक्ती संवर्धनम राजकारण, म्हणजे अनेक भेद खूप आहेत, पण त्या भेदातून अभेद निर्माण करून लोकशक्ती वाढवणं याचंच नाव राजकारण. तर हे या राजनीतिज्ञ निपुण स्त्रीला माहिती होतं. आणि पुढे दुर्दैवाने चैत्री पौर्णिमेला 1680ला शिवाजीराजांचं निधन झालं. आणि मग मात्र सगळं लष्कर आणि हंबीरराव मोहिते सेनापती, जे खरे सोयराबाईंचा सख्खा भाऊ आहेत, पण ते शकुनी मामा झाले नाहीत. संभाजीराजांना धार्जिणं झालं. आणि त्यानंतर 9 वर्ष 1680 ते 1689 संभाजीराजांनी जो अतुलनीय पराक्रम केला, ते गादीवरती बसल्यावर त्यांनी आपल्या कारभाराची मुलकी सूत्र ॲडमिनिस्ट्रेशन हे येसूबाईंच्याकडे सोपवलं. आणि स्त्री सखी राज्ञी जयती असा त्यांचा सार्थ गौरव केलेला आहे. आणि दुर्दैवाने संभाजीराजे 89ला पकडले गेले. आणि त्यानंतर असं झालं, त्यांचा दुर्दैवी वध अंत झाल्यानंतर रायगडाला वेढा घालून लगोलग 90ला रायगड पडला. पण त्याआधी येसूराणी अशा धोरणी होत्या की त्यांचा पुत्र शाहूराजे हे त्यांच्यासोबत राहिलेत, पण त्यांनी ताराराणी, राजाराम आणि जे सगळे खंडोबल्लाळ, निलोबल्लाळ, त्या सगळ्यांना आता जिंजीचा आसरा घ्या आणि आपला भगवा फडकवत ठेवा, हाच त्यांना धीरोदात्त सल्ला उपदेश केला आहे. मग त्या दुर्दैवाने पकडल्या गेल्या. अहो, त्या 1707पर्यंत औरंगजेब जाईपर्यंत नगरच्या छावणीत डांबून ठेवलेलं होतं. आणि 1707ला औरंगजेब गेल्यानंतर त्याचा पुत्र मुअज्जम हा लगेच ते सगळे आग्र्याला निघून गेले. पण वाटेत त्यांनी खेळी केली, माळव्याला त्यांनी शाहूंना सोडलं. पण येसूराणींना पण ओलीस म्हणून आपल्या जवळ ताब्यात ठेवलं. तर कायम अभ्रूरक्षण आहे आणि सुरक्षिततेचा, धर्मांतराचं संकट होतं. पण त्या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा या धीरोदात्त स्त्रीनी सगळ्यांना तोंड दिलं आहे. 29 वर्षांनी 1719ला बाळाजी आपले पंत बाळाजी कोणते 1719ला दिल्ली दरबारी जाऊन बाळाजी विश्वनाथ भट, तर त्यांनी येसूबाईंची सन्मानपूर्वक सुटका केली. आणि जवळजवळ 29-30 वर्षांनी साठीच्या घरात होत्या त्या साताऱ्याला परतल्या. आणि जे सगळे जुने मनसबदार होते, तेव्हाचे जे हयात होते, त्या सगळ्यांना येसूराणींना भेटल्यावरती एवढा आनंद झाला. आणि उर्वरित 10 वर्ष साताऱ्याला शाहूंसमवेत त्या दानधर्म आणि ईश्वरी उपासनेमध्ये त्यांनी कालखंड व्यतीत केला. 1730ला क्षुल्लक आजाराचं निमित्त होऊन त्यांचं निधन झालं. माहुलीला त्यांची दुर्लक्षितच आहे, पण समाधी आहे. पण अशी ही खरोखर सिंहाच्या छाव्याची पत्नी शोभते. आणि त्यांचा हाच संदेश आहे की आपल्या पतीचं जे बलिदान आहे स्वराज्यासाठी केलेलं, ते व्यर्थ न हो बलिदान, हे स्वतःच्या कृतीतनं सिद्ध करणाऱ्या या धीरोदात्त महाराणी येसूराणींना शतशत नमन करून इथेच आपली रजा घेते. धन्यवाद.